आपल्याला हवेचे गुणधर्म बघायचे आहे, प्रॉपर्टीज ऑफ एअर बघायचं आहे. तर मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी काय असू शकते, तर आपण नेहमी बघतो की एअर इज कलरलेस, ऑर्डरलेस अँड टेस्टलेस. अरे हे काय प्रश्न विचारलाय मी की कोणती प्रॉपर्टी आपल्याला दाखवायची? एअर इज कलरलेस, ऑर्डरलेस अँड टेस्टलेस. कशी दाखवणार? मुलं संभ्रमात पडतील, पण ही ऍक्टिव्हिटी आपल्याला दाखवायची आहे. त्याच्याकरता रिकामा ग्लास घ्या, तुमचा हात घ्या, जे काही अवेलेबल असेल ते घ्या, आपल्याकडे जे अवेलेबल असेल ते. सगळ्यात पहिले हवेचा काय कॉन्सेप्ट आहे तो मुलांना सांगायचा आहे. तो आपण सांगितलेला असं धरून मी पुढे ऍक्टिव्हिटी करते आहे. पण एम्प्टी ग्लास आहे, इट इज नॉट अ एम्प्टी वन. त्याच्या पुढे ग्लास असेल ना, त्याच्यात काही नसेल तर त्याला एम्प्टी म्हणायचंच नाही. कारण काय आहे? ग्लास इज फिल्ड विथ एअर. म्हणजे काय असते? हवा असते, हवा भरलेली असते. वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीद्वारे आपण हे बघितलेलं आहे की हवेलाही तिचं अस्तित्व आहे आणि हवा याच्यामध्ये आहे. म्हणजे ग्लास इज नॉट एम्प्टी. आपण सायन्स शिकतो आहे, त्याच्यामुळे मुलांचा हा कॉन्सेप्ट क्लिअर असायला हवा. ग्लास इज नॉट एम्प्टी, ग्लास इज फिल्ड विथ एअर. डिफरंट टाइप्स ऑफ गॅसेस इज फिल्ड. आणि याच्यामध्ये गॅसेस मॉलिक्युल आहे आणि डस्ट पार्टिकल सुद्धा आहे. डस्ट पार्टिकल सुद्धा असतात. त्याच्यामुळे आता माझ्याकडे माझी स्टुडंट उभी आहे, मी हिला विचारणार ग्लास इज फिल्ड विथ डिफरंट टाइप्स ऑफ गॅसेस, मिनिंग दॅट ग्लास इज फिल्ड विथ एअर. सांग आता या ग्लास मध्ये जे काही एअर आहे कसा रंग आहे त्याचा? कलरलेस. मुलं सांगतात की हा कसा आहे? कलरलेस आहे. याचा सुगंध घेऊन पहा, त्याला काही सुगंध येतो आहे का? नाहीये. म्हणजे जो पदार्थ तुम्ही सुगंध घ्याल त्याचा पदार्थ येईल. याच्यावरून आपण सांगू शकतो की एअर इज ऑर्डरलेस. जसं आपण एअर इज काय म्हणत आहोत? कलरलेस. त्याला रंग नाहीये, तसंच त्याला काय नाही आहे? ऑर्डरही नाही आहे. आता याची चव घेऊन बघ. हवेला चव घेता येते का? म्हणजे आपण समजा हवेमध्ये तोंड उघडलं तर मग आपण काय म्हणू शकतो? तोंड जर उघडलं तर म्हणू शकतो की हवेला चव सुद्धा नाही आहे. म्हणजेच याच्यावरून, या सिंपल ऍक्टिव्हिटीवरून आपण काय म्हणू शकतो? नसेल आपल्याकडे क्लास वर्गामध्ये तरी आपण म्हणू शकतो आपल्या आजूबाजूला हवा आहे. दिसते का रे हवा? नाही दिसत. अनुभव होते का? हो होते. मग आता ही जी हवा आहे आजूबाजूला ती कशी आहे? कलरलेस आहे. मग तिचा कसा सुगंध वगैरे काही येतो का? काही आहे का ऑर्डर? तर इट इज ऑर्डरलेस. नाही येते ऑर्डर. हिची काही चव आहे का? नाही आहे. टेस्टलेस. म्हणजेच याच्यावरून आपण म्हणू शकतो एअर इज कलरलेस, ऑर्डरलेस अँड टेस्टलेस. थँक्यू. ऍटमॉस्फेरिक प्रेशर करता आपल्याला ऍक्टिव्हिटी बघायची आहे. मुलांना सांगावयाचं आहे. विविध उदाहरणं देऊन आपण सांगू शकतो आणि करूनही बघू शकतो. तर या ऍक्टिव्हिटी करता आपल्याला दोनच गोष्टी घ्यायच्या आहेत. छोट्यात छोटी साहित्य आणि मोठा कॉन्सेप्ट आपण त्यांचा क्लिअर करू शकतो. ते इंजेक्शन जे आहे तर ते इंजेक्शनची सिरीज. तर याच्यामध्ये नवीन इंजेक्शनची सिरीज वापरलेली आहे. कोणाला टोचलेली किंवा वापरलेली आपण घेतलेली नाही आहे. तर याच्यापासून आपण काय केलेलं आहे? या सुविधा मुक्त केलेला आहे. म्हणजे आपल्याला फक्त पाहिजे सिरीज. त्यानंतर पाणी घेतलेलं आहे. एका ग्लासमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ते लक्षात यावं म्हणून त्याला काय केलेलं आहे? कलर केलेला आहे. कलर करत असताना वी कॅन कलर इट बाय युजिंग अ डिफरंट टाइप्स ऑफ केमिकल और कलर. और याच्यापैकी काहीच उपलब्ध नसेल तर मग तुम्ही घरी असणारी न्यूड सुद्धा याच्यामध्ये टाकू शकता. वॉटर जे आहे, पाणी जे आहे, इट इज ट्रान्सपरंट इन कलर. पाणी कसं असते? ट्रान्सपरंट असते. मग याला कलर का केलेलं? आपण तर साधं पाणी घेऊनही त्याच्यामध्ये काय करू शकतो? सिद्ध करू शकतो. पण आपल्याला ते ट्रान्सपरंट कलर पाणी जेव्हा सिरीजमध्ये घेतो तर ते दिसत नाही. त्याच्याकरता आपण त्या पाण्याला काय दिलेला आहे? एक प्रकारचा रंग दिलेला आहे. मग आता आपल्याला काय करायचं? त्यांना सांगायचं आहे. तर सगळ्यात पहिले आपण हवा असते किंवा ऍटमॉस्फेरिक प्रेशर कसं असते ते सांगायचं जर असेल तर मी ह्या सिरीजचा दिट्ट्या म्हणजे पिस्टन याला खाली 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 ओढते. खाली खाली ओढलं की जी निसर्गातली हवा या पिस्टनमध्ये काय आहे? भरल्या गेलेली आहे. मी माझ्या हाताचं हे जे बोट आहे या टोकावर जिथे इंजेक्शन असते त्याच्यावर फक्त भरलेलं आहे आणि खालून काय करते? त्याला दाबते आणि जितकं जाते तितकं. आणि पहा मी सोडते. तुम्हाला ऑब्झर्वेशन या इंजेक्शनच्या सिरीजचं करायचं आहे. हा दिट्ट्या काय आला? तेवढा खाली आला. कशामुळे खाली आला? कारण याच्यामध्ये मी वरून काय केलेला आहे? जो मार्ग होता तो बंद करून ठेवलेला आहे.
म्हणजे हे एअरचे मॉलिक्यूल हे दाबल्याबरोबर काय झाले की ते हवेचे जे कण होते ते त्याच्यामध्ये काय झालेले आहे, कॉम्प्रेस्ड झाले, दबल्या गेले आणि एक प्रकारचं प्रेशर निर्माण झालं. जेव्हा मी हे खालून जे पिस्टनद्वारे प्रेशर लावते आहे ते सोडलं तर ते पिस्टन काय येताना दिसलं आपल्याला, तो इतक्या काय दिसला, खाली खाली येताना दिसला. म्हणजे याच्यामध्ये एक प्रकारचं प्रेशर काय झालं, डेव्हलप झालं, त्याच्यामुळे ते खाली आलेलं. सेम ऍक्टिव्हिटी आपल्याला कशाद्वारे करायचं आहे, पाण्याचा उपयोग घेऊन करायचा आहे. मी आता या पिस्टन मध्ये काय घेतलेलं आहे, या सिरिंज मध्ये काय घेतलेलं आहे, पाणी घेतलेलं आहे. पहा आता तुम्हाला फरक लक्षात आलं असेल. समजा प्युअर पाणी घेतलं असतं तर हा आपल्याला लक्षात आला नसता, पण आता इथे लक्षात येत आहे की आपण याच्यामध्ये काय घेतलेलं आहे, पाणी घेतलेलं आहे. का मी या पिस्टनला दाबते आहे, त्याच्यावर प्रेशर क्रिएट करते आहे, तर वरून काय निघालेलं आहे, पाणी निघते आहे. म्हणजेच याच्यामध्ये कुठली गॅप नाही आहे. मग आता यामध्ये काय करायचं, डॉक्टर इंजेक्शन देताना असंच करतात की याच्यामध्ये गॅप असेल, एअर गॅप, थोडंसं जे काही द्रावण असते ते काय करतात, काढून टाकतात. आता परत काय करते, मी याच्यावर बोट ठेवते आणि इथून काय करते, प्रेशर करते, पण जात नाही आहे, वर जात नाही आहे. का बरं जात नाही, कारण त्याला बाहेर पडायला मार्गच नाही आहे. म्हणजेच एक प्रकारचं प्रेशर देण्याचं काम माझ्या बोटाने ते काय केलेलं आहे, पूर्ण केलेलं आहे. म्हणजे या छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीद्वारे आपण काय सांगू शकतो की ऍटमॉस्फेरिक प्रेशर इज प्रेझेंट, ऍटमॉस्फेरिक प्रेशर प्रेझेंट असते. तसंच दुसरं एक्झाम्पल आपण काय घेऊ शकतो, नाही इंजेक्शनची सिरीज प्रत्येकाकडे असेल, नाही उपलब्ध करून घेऊ शकत, ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाही. तुमच्या घरी पिचकारी असते, प्रत्येक जण रंग खेळतो, पिचकारीचे असंच कार्य आहे. जेव्हा रंग भरायचा असतो तर आपण त्या पिस्टनला ओढतो. जसं आता ह्याच्यामध्ये मला ओढायचं असेल, पिचकारी अशा पद्धतीची आपण म्हणजेच काय करत आहे, हवेमध्ये ओढतो आणि यामधलं जे काही असते मॉलिक्यूल ते पूर्ण बाहेर फेकायचं आहे, तर त्याच्यावर काय करतो, प्रेशर एक्झर्ट करतो. रंग भरायचा आहे, आपण पिस्टनला ओढतो आहे, म्हणजे एक प्रकारचं प्रेशर त्याच्यावर काय करतो आहे, क्रिएट करतो आहे. म्हणजेच या पद्धतीने. आणि जर रंग उडवायचा तर परत त्या पिस्टनला दाबतो आहे. म्हणजेच ऍटमॉस्फिअरिक प्रेशरची अशी एक ऍक्टिव्हिटी, सिंपल ऍक्टिव्हिटी जी प्रत्येकाकडे अवेलेबल असते. जसं सिरिंज असते, बरेच जणांकडे अवेलेबल असते. त्यानंतर पिचकारी प्रत्येकाकडेच असते, त्याचंही कार्य तेच आहे. अशा पद्धतीने आपण काय सांगू शकतो की ऍटमॉस्फिअरिक प्रेशर ऑफ एअर. थँक्यू. प्रॉपर्टीज ऑफ एअर मध्ये आपल्याला बघायची ऍक्टिव्हिटी ऍटमॉस्फिअरिक प्रेशर ऑफ एअर. आता ऍटमॉस्फिअरिक प्रेशर ऑफ एअर मध्ये नेमकं काय करावयाचं आहे, तर आपल्याला लागणार आहे पाणी, एम्प्टी ग्लास आणि कार्डबोर्ड. कार्डबोर्ड कुठूनही मिळते आपल्याला, वहीचं जे काही कव्हर असते त्याचं आपण कोणत्याही शेपनी कापलं तरी आपल्याला ते कार्डबोर्ड म्हणून आपण त्याचा काय करू शकतो, यूज करू शकतो. इन्स्टेड ऑफ पेपर कसा हा पाणी शोषून देतो, त्याच्यामुळे ओला होतो, म्हणून जाळं काहीतरी पृष्ठाचं आपल्याला तिथे लागेल. तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे की ऍटमॉस्फिअरिक प्रेशर ऑफ एअर हे मुलांना ऍक्टिव्हिटी दाखवायची आहे. त्याकरता एम्प्टी ग्लास जो आहे त्याला कशाने भरून घ्यायचा आहे, पाण्याने. बघा हा ग्लास आहे, हा मी कशाने फिलअप केलेला आहे, पूर्ण ग्लास मी फिलअप केलेला आहे पाण्याने, वॉटरने. याच्यावर मी हे कार्डबोर्ड ठेवणार आणि कार्डबोर्ड ठेवल्यानंतर यावर काय ठेवत आहे, असा हात ठेवते आहे आणि याला असं इन्व्हर्ट करत आहे. इन्व्हर्ट केल्याबरोबर इथे काय होते, खालचा कागद खाली पळून जायला पाहिजे आणि पाणी सांडायला पाहिजे, पण तसं न होता हा कागद काय आहे, इथे त्याला चिपकलेला आहे. इट इज ड्यू टू ऍटमॉस्फिअरिक प्रेशर ऑफ एअर. म्हणजे ग्लास इन्व्हर्ट केला आणि ग्लासमध्ये काय आहे, ग्लासमध्ये फिल्ड आहे वॉटर, पाणी भरलेलं आहे, तुमच्या समोरच भरून दाखवलेलं आहे. फक्त मी हात ठेवला होता, हाताचं प्रेशर होतं आणि त्याला काय केलेलं आहे, हात लावून इन्व्हर्ट केलेलं आहे. ते पडून जायला पाहिजे, पण इथे कुठलं तरी एअर इथे आहे. एअर कॅन अप्रूव्ह स्पेसली, एअर इज एव्हरी हेअर, म्हणजे सर्वकडे काय आहे, हवा आहे, हे आपल्याला याच्यावरून दाखवता येते. आणि हे जे प्रेशर आहे, हे प्रेशर याच्यामध्ये काय झालेलं आहे, एक्झर्ट झालेलं आहे. आणि हवेचं जे काही प्रेशर आहे त्याच्यामुळे हे काय नाही आहे, पडत नाही आहे. परत मी सरळ केलं, निघून गेलेलं, म्हणजे इन्व्हर्ट केल्याबरोबर तिथे काय तयार होत आहे, प्रेशर. पहा हे मी पाणी टाकते आहे याच्यामध्ये आणि पाणी टाकल्याबरोबर हे अशा पद्धतीने या ऍक्टिव्हिटीद्वारे आपण काय सांगू शकतो की ऍटमॉस्फिअरिक प्रेशर ऑफ एअर. की ऍटमॉस्फिअरिक प्रेशर सुद्धा काय असते, एअरचं असते. बाहेर त्या काय होते,
exert. Thank you. Properties of air. In properties of air, we can see the property air is affected by temperature. हवेवर कशाचा परिणाम पडतो? तर तापमानाचा परिणाम पडतो. ही ऍक्टिव्हिटी आपल्याला मुलांना सांगावयाची आहे. तर आपण काय ऍक्टिव्हिटी करू शकतो? तर ही ऍक्टिव्हिटी प्री प्लॅन करावी लागणार आहे आपल्याला. तर याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे? तर इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन कुलिंग, म्हणजे थंड पदार्थांचा किंवा थंडीचा काय हवेवर परिणाम पडतो ते आपल्याला बघावयाचं आहे. तर एक स्टीलचा ग्लास घेतलेला आहे. बघ, खाली आहे का ग्लास? हो. खाली कशाचा ग्लास आहे? पूर्ण स्टीलचा ग्लास घेतलेला आहे. आणि दुसरं काय केलेलं आहे? हा पूर्ण ग्लास जो आहे हा काचेचा ग्लास आहे आणि याच्यामध्ये काय ठेवलेलं आहे? बर्फ. आणि यातले बर्फ मी पोर करते स्टीलच्या ग्लासमध्ये आणि तो ग्लास इथे ठेवून देते. ठेवून दे इथे ग्लास. बस, थँक्यू. थांब सांगते. आता यामध्ये आपल्याला पुढचं म्हणजे ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट होईपर्यंत 5-1 मिनिट थांबावायचं आहे. तर तत्पूर्वी मी तुम्हाला सांगते की हा एक्सपेरिमेंट कंप्लीट होईपर्यंत दुसरं एक एक्झाम्पल तुम्हाला मी देते की इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन हिटिंग. हिटिंगचा टेम्परेचर जर आपल्याला बघायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल? तर एक सिंपल ऍक्टिव्हिटी सांगता येऊ शकते की घरी आई स्वयंपाक करते आणि घरी आई स्वयंपाक करत असताना प्रत्येक भाजीमध्येच रस्सा हवा असतो, पाणी टाकावं लागते शिजण्याकरता, असं नाही. तर काही भाज्यांकरता आई काय करते? भाजीमध्ये पाणी न टाकता ती भाजी शिजली पण पाहिजे याच्याकरता त्या म्हणजे भाजीच्या वर प्लेट ठेवते आणि त्याच्यावर काय टाकते? पाणी टाकते. ते पाणी काय होते? वाफेने गरम होते. म्हणजे गंजातली वाफ कुठे येत आहे? त्या प्लेटपर्यंत येत आहे. आणि प्लेटीच्या वर काय ठेवलेलं आहे आपण? थंड पाणी ठेवलेलं आहे. म्हणजे त्या गरम वाफेचं रूपांतर काय होते? पाण्यात होते. म्हणजे ती थंड होते आणि त्याचं रूपांतर पाण्यात होते. म्हणजे भाजीला इनडायरेक्टली काय भेटून राहिलेलं आहे? जे त्या पदार्थात किंवा जी काही भाजी असेल त्याच्यामधलं जे काही पाणी आहे त्याचं वाफेत रूपांतर होते, वाफेचं परत पाण्यात रूपांतर होते. अशा प्रकारे ती भाजी शिजते. म्हणजे गरम जे काही पदार्थ असतो की त्याच्यामध्ये इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन हिटिंग हा एक एक्सपेरिमेंट आपण सांगू शकतो. ते ऑब्झर्वेशन मुलं घरी सो इझिली घेऊ शकतात आणि प्रत्येक जण घेऊ शकतो. नंतर आपल्याला बघायचं आहे की आपण कुलिंगचा काय आहे. तर पहा, यामध्ये पाहत असताना तर हा जो स्टीलचा ग्लास आहे याच्यावर बाहेर इथे पहा 2 प्रकारची लेअर झालेली असेल. कारण याच्यामध्ये मी जे काही आईस टाकलेला आहे तो हाफ ऑफ टाकलेला आहे, मुद्दामून हाफ ऑफ टाकलेला आहे. तर यामध्ये एवढा जो पोर्शन आहे याच्यावर पाण्याचे बारीक बारीक द्रव म्हणजे ह्युमिडिटी कॅन बी ऑब्टेन्ड ऑन दिस पोर्शन. आणि हा पोर्शन जो आहे हा पोर्शन कसा झालेला आहे? हा पोर्शन याच्यावर पाण्याचे कण दिसत नाही आहे, क्षार दिसत नाही आहे, म्हणजे ड्रॉपलेट दिसत नाही आहे आणि एवढा पार्ट हा वेगळा दिसतो आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय सांगता येईल की कुलिंगचा काय इफेक्ट होतो? कुलिंगचा असा इफेक्ट होतो की म्हणजे याच्या संपर्कात बाहेर जी हवा आहे ही कशी आहे? हॉट आहे. पण इतक्या पोर्शनची हवा कशी आहे? कूल आहे. म्हणजे टेम्परेचर काय आलेलं आहे? डिफरन्स आलेला आहे. आणि ड्यू टू टेम्परेचर डिफरन्स इन द एन्व्हायरमेंट देअर इज अ ह्युमिडिटी ऑब्टेन्ड ऑन दी स्टील ग्लास. म्हणजे स्टील ग्लासवर इथे काय झालेली आहे? ह्युमिडिटी तयार झालेली आहे. तसंच उन्हाळ्यात कपडे वाळवण्याचं आणि हिवाळ्यात कपडे वाळवण्याचं जे काही तंत्र आहे, हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये हवेमध्ये पाण्याची आर्द्रता कशी असते? जास्त असते. आणि उन्हाळ्यामध्ये हवा जी असते ती कोरडी असते. म्हणजे पाण्याचं प्रमाण त्याच्यात कशी असते? कमी असते. त्याच्यामुळे उन्हाळ्यात कपडे लवकर वाळतात, पण हिवाळ्यात कपडे वाळायला काय लागतो? वेळ लागतो. म्हणजेच एअर इज अफेक्टेड बाय टेम्परेचर असं आपण म्हणू शकतो. म्हणजे हवेवर तापमानाचा काय पडतो? परिणाम पडतो. असे विविध उदाहरणं देऊन वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी घेऊन आपण विद्यार्थ्यांना सांगू शकतो की काय म्हणू शकतो की हवा ही जी आहे हवेवर थंड तापमानाचा तसंच गरम तापमानाचा दोन्ही तापमानाचा काय पडतो? वेगवेगळा फरक पडतो. परत मी एक एक्झाम्पल तुम्हाला देऊ इच्छिते की ट्रेन जी असते ही ट्रेन हिमाचल प्रदेशामध्ये काय असते? सर्व इकडे बर्फ पडलेला असतो. ते रेल्वेच्या ट्रॅकवर सुद्धा बर्फ असते आणि उन्हाळ्यामध्ये ते बर्फ वितळायला लागते. त्याच्यामुळे ते पूर्ण वातावरण शुष्क झालेलं असते. म्हणजे हवेतील आर्द्रतेचं प्रमाण काय असते? कमी असते. पण उन्हाळ्यामध्ये, पण हिवाळ्यामध्ये काय असते? तिथं बर्फ साचलेला असतो आणि
त्यातल्या त्यात हवेमध्ये सुद्धा काय असते, पाण्याचे कण जास्त असतात, त्याच्यामुळे ते थंडी असते, त्याच्यामुळे ती गाडी जेव्हा त्याच्यावरून जाते तर ती हिवाळ्याच्या दिवसामध्ये ही जी रेल्वे असते, ही रेल्वे जायला काय होतं, एक प्रकारचा अडथळा तयार होतो. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काय असते, हवेतील पाण्याचे प्रमाण कमी असते, ह्युमिडिटी कमी असते, त्याच्यामुळे ती सरळ वेगाने जाते. म्हणजेच हवेचा तापमानाशी काय आहे, संबंध आहे. म्हणजे एअर इज अफेक्टेड बाय टेम्परेचर, हे आपण म्हणू शकतो. आणि वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीद्वारे, वेगवेगळ्या उदाहरणाद्वारे मुलांना समजावून सांगू शकतो. धन्यवाद. प्रॉपर्टीज ऑफ एअर, यामध्ये आता मुलांना आपल्याला सांगायचं आहे की एअर हॅज नॉट डेफिनेट शेप, याची ऍक्टिव्हिटी घ्यायची आहे. भरपूर वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आपल्याला घेता येतात. त्याच्यापैकी एक ऍक्टिव्हिटी मी जी प्लॅन केलेली आहे ती अशी केलेली आहे की हे लावण्याच्या हाती, यामध्ये दोन पकडे काय दिसते आहे की 3 फुगे दिसत आहे. आता यामधले हे जे 2 पिंक फुगे आहेत, हे जे 2 फुगे आहेत तुम्हाला दिसत असेल तर हे 2 फुगे कसे आहेत, सारखेच आहेत, काही फरक नाही आहे. पण याच्यामध्ये भरलेली हवा कशी आहे, वेगवेगळी आहे. ही 3ही फुगे तुम्ही बघा, त्या 3ही फुग्यांमध्ये हवा कशी भरलेली आहे, वेगवेगळी आहे. हा तर मोठा फुगा आहे, हे 2 सारखे आहे, पण या फुग्यांमध्ये हवा कशी आहे, वेगवेगळी भरलेली आहे. म्हणजे हवा जी आहे आपण त्या ज्या भांड्यामध्ये टाकू, म्हणजे ज्या याच्यात टाकू, तसा तिने काय घेतलेला आहे, आकार घेतलेला आहे. जसं या फुग्यामधलं कसा आकार आहे, वेगळा आहे, यातला वेगळा आहे, यातला वेगळा आहे, कारण त्याचं मास सुद्धा कसं आहे, वेगवेगळा आहे. आणखी एक फरक त्यांना सांगता येते की आता ते बंद झालेलं आहे म्हणा, पण पन्नी जी असते त्या पन्नीमध्ये हवा ब्लो करून आपण पाहू शकतो. पहा, परत मी याच्यात हवा भरली, फुग्यांमध्ये हवा भरलेली आहे, हे अशी फुग्यांमध्ये हवा भरलेली आहे. प्रत्येक याचा आकार कसा आलेला आहे, वेगवेगळा आलेला आहे. या ऍक्टिव्हिटीद्वारे आपण काय सांगू शकतो, बघा हा मोठा फुगा, मधला फुगा, सगळ्यात लहान फुगा आणि ही पन्नी, की ज्या पन्नीमध्ये मी काय भरलेली आहे, हवा. दुसरं तिसरं काही नसून याच्यात काय आहे, फक्त हवा आहे. म्हणजेच काय आहे, या पन्नीत कशी चोळमोळ केली, जसा म्हणेल तसा काय येऊन राहिलेला आहे, याला शेप येत आहे, आकार येत आहे. असं सिंपल साहित्य घेऊन आपण मुलांना काय सांगू शकतो की हवा जी आहे ती नाही, याच्यामध्ये हवेच जी आहे ती भरलेली आपणच आहोत. त्याच्यामुळे यामध्ये ज्यामध्ये आपण ही हवा भरलेली आहे तसा त्या हवेने काय घेतलेला आहे, शेप घेतलाय. याच्यावरून आपण काय सांगू शकतो की एअर हॅज नॉट डेफिनेट शेप, म्हणजे हवेला असं पर्टिक्युलर एक असा आकार नाही आहे. याच्या व्यतिरिक्त आपण काय उदाहरण देऊ शकू, मॅट्रेसेस, म्हणजे हवेवरच्या उषा, हवेवरची गादी, हवेवरचं व्यायाम करण्याची गादी येते, हे सुद्धा एक उदाहरण आहे. गाडीचा टायर आपण सांगू शकतो, बायसिकलचा टायर म्हणजे सायकलचा टायर, लहान सायकल असेल तर लहान सायकलचा टायर, यांची जी काही व्यक्ती असते, जे काही सेंटर असते हे सारखं नसते. याच्यावरून आपण काय सांगू शकतो की याच्यामध्ये हवाई आणि प्रत्येक गाडीचे चाकं सारखे थोडी असतात, कारचा वेगळा, एसटीचा वेगळा, ट्रकचा वेगळा. त्याच्यावरून आपण काय सांगू शकतो की त्यांचं सेंटरच जर वेगळं असेल, त्याचा ट्यूब जो आहे याने आकार वेगळा घेतलेला आहे, आकार वेगळा असेल तर त्याचं काय आहे, स्पेसही मोठा लागलेला आहे. याच्या व्यतिरिक्त बलूनचं उदाहरण दिलेलं आहे आपण. नंतर मग प्रत्येक शाळेमध्ये असते ते म्हणजे फुटबॉल, व्हॉलीबॉल, यामध्ये सुद्धा काय असते, हवा भरलेली असते. जितकी हवा आपण पहा, फुटबॉल खेळल्यानंतर कालांतराने त्याच्यामधली हवा जाते, मग तो पंचक होतो किंवा पंचर झालेला असेल तर त्यामधली हवा पूर्ण निघून जाते. हे एक उदाहरण देऊ शकतो फुटबॉलचं, की फुटबॉलमध्ये हवा भरलेली आहे. असे विविध उदाहरणं देऊन आपण विद्यार्थ्यांना सांगू शकतो. माझ्यापेक्षा तुमच्याकडे आणखी काही ऍक्टिव्हिटी असू शकतात, पण मी हे सिंपल सो इझिली अवेलेबल जे आहे त्यामधून सांगितलेलं आहे. एअर हॅज नॉट डेफिनाइट शेप, की हवेला काय नाही आहे, एक असा आकार नाही. प्रॉपर्टीज ऑफ एअर, प्रॉपर्टीज ऑफ एअर मध्ये आपल्याला आज सांगायचं आहे एअर ऑक्युपाय स्पेस. यामध्ये बऱ्याच ऍक्टिव्हिटी आपल्याला दाखवता येईल, पण आपण सिंपल ऍक्टिव्हिटीने सुरुवात करणार आहोत. ही एक पहिली ऍक्टिव्हिटी आहे की यामध्ये आपल्याला काय काय साहित्य लागेल, तर जार लागेल, त्यानंतर एम्प्टी ग्लास लागेल, त्यानंतर सम वॉटर लागेल. आणि ह्या 3ही वस्तू सो इझिली अवेलेबल राहते.
जार जर नसेल, मुलांना घरी करून बघायचं असेल किंवा सांगायचं असेल आपल्याला की तुम्हाला घरी करून बघायचं आहे, तर आपण टपरी घेऊ शकतो किंवा छोटंसं भांडं घेऊ शकतो, कोपर घेऊ शकतो, त्यामध्ये पाणी घेऊ शकतो, ग्लास घेऊ शकतो. जर विद्यार्थ्यांना सेल्फ होमला करायचं असेल तर यामध्ये आपल्याला नेमकं काय करायचं आहे, तर मी सगळ्यात पहिले तुम्हाला म्हटलं होतं की एअर इज इनव्हिजिबल फर्स्ट प्रॉपर्टी दाखवलेली होती, हव्यात फुगावरून त्यानंतर सोडलेलं होतं. तर ही सुद्धा यावरून आपल्याला एकाच एक्सपेरिमेंट वरून दाखवता येईल की जागा कशी व्यापते आणि इनव्हिजिबल कशी आहे. तर हा जो ग्लास घेतलेला आहे मी, हा ग्लास मी ट्रान्सपरंट याच्यासाठी घेतलाय की गॅस बबल निघेल वगैरे काही होईल तर मग कसं दिसेल, हवा निघताना कशी दिसेल पाण्यामध्ये जात असताना. तर हा ग्लास मी इन्व्हर्टेड वर आहे, खाली केलेला आहे. यामध्ये काही नाही आहे, हा खाली ग्लास आहे. त्या खाली ग्लासला काय केलेलं आहे, या पाण्याच्या सरफेसवर ठेवून त्याला खाली ढकलण्याचा प्रयत्न करते. तर काय आहे की ते मला अपोज वाटत आहे, तो खाली चाललेला नाही आहे. खाली चालला नाही म्हणजे कुठेतरी तो काय होऊन राहिलेला आहे, अडत आहे. म्हणजेच मग इथे कुठला तरी फोर्स आहे याच्यामध्ये किंवा असं काहीतरी आहे की तो त्याला काय करतो आहे, रिपेल करतो आहे. तर मी त्याला खाली नेण्याचा प्रयत्न करतो तर तो वर येतो. पण मी त्याला समजा हा ग्लास मी काढते आहे आणि काढल्यानंतर एम्प्टीच ग्लास आहे, याला समजा मी सुरुवातीपासूनच असं तिरपं करून ठेवलं तर पहा इथे बबल निघताना दिसत आहे, बबल निघून राहिलेले आहे आणि बबल निघता निघता पूर्ण बबल निघाल्या नंतर मग तो काय झालेला आहे, स्टेडी वन झालेला आहे आणि तो याच्यामध्ये काय झालेला आहे, पूर्ण जारमध्ये तो खाली बसलेला आहे. मग आता हे जे बबल निघून राहिले होते, कंटिन्युएशन मध्ये बबल निघत होते, या कंटिन्युएशन मध्ये बबल जे निघत आहे आणि हा जो ग्लास स्टेडी वन ह्या जारच्या पूर्ण बेसला अटॅच झालेला, याच्यावरून आपण एकच सांगू शकतो की हा ग्लास एम्प्टी नव्हता, याच्यामध्ये काहीतरी होतं. मग आपण तर काही टाकलेलं नाही आहे, मग याच्यामध्ये काय होतं, याच्यामध्ये होती हवा. म्हणजेच याच्यावरून आपण सांगू शकतो एअर ऑक्युपाय स्पेस, हवा काय व्यापते, जागा व्यापते. ही ऍक्टिव्हिटी आपण मुलांची सो इझिली घेऊ शकतो, आपण सहजपणे त्यांना सांगू शकतो. म्हणजेच हवा जागा व्यापते हे जर सिद्ध करायचं असेल तर ह्या तीनही वस्तू घरी असते यांना आपण आपल्याला सहजपणे सांगता येते. धन्यवाद. प्रॉपर्टीज ऑफ एअर. प्रॉपर्टीज ऑफ एअर मध्ये आपल्याला आज सांगायचं आहे एअर ऑक्युपाय स्पेस. यामध्ये बऱ्याच ऍक्टिव्हिटी आपल्याला दाखवता येईल, पण आपण सिंपल ऍक्टिव्हिटीने सुरुवात करणार आहोत. ही एक पहिली ऍक्टिव्हिटी आहे की यामध्ये आपल्याला काय काय साहित्य लागेल, तर जार लागेल, त्यानंतर एम्प्टी ग्लास लागेल, त्यानंतर सम वॉटर लागेल आणि ह्या तीनही वस्तू सो इझिली अवेलेबल राहते. जार जर नसेल, मुलांना घरी करून बघायचं असेल किंवा सांगायचं असेल आपल्याला की तुम्हाला घरी करून बघायचं आहे, तर आपण टपरी घेऊ शकतो किंवा छोटंसं भांडं घेऊ शकतो, कोपर घेऊ शकतो, त्यामध्ये पाणी घेऊ शकतो, ग्लास घेऊ शकतो. जर विद्यार्थ्यांना सेल्फ होमला करायचं असेल तर यामध्ये आपल्याला नेमकं काय करायचं आहे, तर मी सगळ्यात पहिले तुम्हाला म्हटलं होतं की एअर इज इनव्हिजिबल फर्स्ट प्रॉपर्टी दाखवलेली होती, हव्यात फुगावरून त्यानंतर सोडलेलं होतं. तर ही सुद्धा यावरून आपल्याला एकाच एक्सपेरिमेंट वरून दाखवता येईल की जागा कशी व्यापते आणि इनव्हिजिबल कशी आहे. तर हा जो ग्लास घेतलेला आहे मी, हा ग्लास मी ट्रान्सपरंट याच्यासाठी घेतलाय की गॅस बबल निघेल वगैरे काही होईल तर मग कसं दिसेल, हवा निघताना कशी दिसेल पाण्यामध्ये जात असताना. तर हा ग्लास मी इन्व्हर्टेड वर आहे, खाली केलेला आहे. यामध्ये काही नाही आहे, हा खाली ग्लास आहे. त्या खाली ग्लासला काय केलेलं आहे, या पाण्याच्या सरफेसवर ठेवून त्याला खाली ढकलण्याचा प्रयत्न करते. तर काय आहे की ते मला अपोज वाटत आहे, तो खाली चाललेला नाही आहे. खाली चालला नाही म्हणजे कुठेतरी तो काय होऊन राहिलेला आहे, अडत आहे. म्हणजेच मग इथे कुठला तरी फोर्स आहे याच्यामध्ये किंवा असं काहीतरी आहे की तो त्याला काय करतो आहे, रिपेल करतो आहे. तर मी त्याला खाली नेण्याचा प्रयत्न करतो तर तो वर येतो. पण मी त्याला समजा हा ग्लास मी काढते आहे आणि काढल्यानंतर एम्प्टीच ग्लास आहे, याला समजा मी सुरुवातीपासूनच असं तिरपं करून ठेवलं तर पहा इथे बबल निघताना दिसत आहे, बबल निघून राहिलेले आहे आणि बबल निघता निघता पूर्ण बबल निघाल्या नंतर मग तो काय झालेला आहे, स्टेडी वन झालेला आहे आणि तो याच्यामध्ये काय झालेला आहे, पूर्ण जारमध्ये तो खाली बसलेला आहे. मग आता हे जे बबल निघून राहिले होते, कंटिन्युएशन मध्ये बबल निघत होते, या कंटिन्युएशन मध्ये बबल जे निघत आहे आणि हा जो ग्लास स्टेडी वन ह्या जारच्या पूर्ण बेसला अटॅच झालेला, याच्यावरून आपण एकच सांगू शकतो की हा ग्लास एम्प्टी नव्हता,
याच्यामध्ये काहीतरी होतं, मग आपण तर काही टाकलेलं नाही आहे, मग याच्यामध्ये काय होतं, याच्यामध्ये होती हवा. म्हणजेच याच्यावरून आपण सांगू शकतो एअर ऑक्युपाय स्पेस, हवा काय व्यापते, जागा व्यापते. ही ऍक्टिव्हिटी आपण मुलांची सो इझिली घेऊ शकतो, आपण सहजपणे त्यांना सांगू शकतो. म्हणजेच हवा जागा व्यापते हे जर सिद्ध करायचं असेल तर ह्या तीनही वस्तू घरी असते यांना आपण आपल्याला सहजपणे सांगता येते. धन्यवाद. एअर एक्झर्ट प्रेशर ऍक्टिव्हिटी नंबर 2. दुसरी ऍक्टिव्हिटी आपल्याला बघायची आहे. या ऍक्टिव्हिटी मध्ये आपण मुलांना सांगू शकतो की तुम्ही घरी करून बघू शकता किंवा मग आपण दैनंदिन जीवनामध्ये करतो, पण आपल्याला माहिती नसते, त्यांना याची जाणीव करून द्यायची आहे. मी ते एक जार घेतलं, जारमध्ये वॉटर घेतलेलं आहे, पाणी घेतलेलं आहे. मी एका स्टुडंटला बोलावते हे लावण्या, आणि आल्यानंतर माझ्या स्टुडंटला मी सांगते की यामध्ये काय करायचं आहे, फूक मार. आणि सध्या हे पाणी कसं आहे, स्टेबल 1 आहे. त्यानंतर फूक मारल्यानंतर काय होते ते आपण बघू. हे अशी जवळ, हे जवळ, आणि यामध्ये तू काय करायचं आहे, फूक मारायची आहे. मार फूक. फूक मारल्याबरोबर आपल्याला दिसत आहे की पाणी काय आहे, हलताना दिसलेलं आहे. पाणी हलताना दिसत आहे, म्हणजेच मग तिच्या फुटीने ते पाणी हललेलं आहे. म्हणजेच मग काय होऊन राहिलेलं आहे की एअरनी काय केलेलं आहे, प्रेशर एक्झर्ट केलेलं आहे. ही एक कृती आपण दाखवू शकतो. किंवा मग आता हे जे पाणी आहे हे जर पंख्याखाली घेतलं तर हे हलताना दिसते, आणि हलताना जर दिसत असेल तर त्याच्यावरून आपण काय म्हणू शकतो की एअर काय आहे, आजूबाजूला आहे, आणि ते प्रेशर कुठे एक्झर्ट झालेलं आहे ते यामध्ये झालेलं आहे. थँक्यू. नेक्स्ट प्रॉपर्टी ऑफ एअर इज एअर एक्झर्ट प्रेशर. एअर एक्झर्ट प्रेशर हे जर आपल्याला दाखवायचं असेल तर आपल्या क्लासरूम मध्ये आपल्या जवळ सो इझिली पेज मिळते. या पेजची एक गोल गोल गुंडाळी करायची, आपणही करायची. मुलांकडे जे पेज असतात इझिली मुलांकडे अवेलेबल होते, त्याची एक गुंडाळी करायची, जे न करून अशी पोकळ नळी तयार होईल. आणि यामधून सगळ्या मुलांना, एकदम जितके काही मुलं असेल वर्गात त्यांच्याकडून आपण ही ऍक्टिव्हिटी करून घेऊ शकतो. आणि याच्यामधून आपण हवा बाहेर करायची आणि हातावर घेऊन बघायला सांगायचं. तर यामध्ये काय होते, मुलांचा हा एक लहानपणीचा गेम आहे, पण याच्यामधूनही प्रेशर एक्झर्ट, एअर प्रेशर एक्झर्ट प्रेशर हा फेनॉमेना कसा सिद्ध होतो तो बघा. बरेच मुले याच्यामधून आवाज सुद्धा काढतात. हे एक झालं की पेपरच्या माध्यमातून पेपर स्ट्रिप बनवून आपण काय करू शकतो, त्यांना एक्झर्ट होते म्हणून सांगू शकतो. दुसरं म्हणजे प्रत्येकाच्या घरी लहान मुलं असतात किंवा लहान अवस्थेतून गेलं असतं, तर हा मेडिसिनल ड्रॉप आहे. या ड्रॉप मध्ये सुद्धा आपण काय करतो, ड्रॉप असा पिंच केला आणि सोडला की त्याच्यामध्ये काय येते, लिक्विड येते. हा फेनॉमेना सांगू शकतो, म्हणजे एअर ओढून घेते. त्यानंतर आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं ज्यूस जे असते त्याला पिण्याकरता काय असतो, स्ट्रॉ असतो. हा स्ट्रॉ जेव्हा आपण याच्यामध्ये लावतो तेव्हा लिक्विड येत नाही, पण जेव्हा ते आपण ओढतो, प्लीज कम, जेव्हा ते ओढतो तर याला ओढतो तेव्हाच याच्यामध्ये काय येते, लिक्विड येते. म्हणजे प्रेशर एक्झर्ट केल्यानंतरच त्याच्यामध्ये काय येत आहे, एअर जी होती ती एअर गॅप निघाली आणि त्याच्यामधून लिक्विड येत आहे. थँक्यू. आणि त्यानंतर आपल्याकडे बऱ्याच काळापासून चूल हा प्रकार होता. तर चूलमध्ये चूल चांगली पेटावी किंवा आग विजली तर तेल लागण्याकरता काय असे, फुकणी असायची. फुकायचं म्हणून तिला फुकणी म्हणायचे. त्याचा आपण एक्झाम्पल देऊ शकतो. सिंपल एक रॉड होता तो, आणि याच्यामधून फुकलं की ते एअर जी आहे ती कुठे लागायची, जिथे आपल्याला एक्झर्ट करायची आहे तिथेच लागायची. याच्या व्यतिरिक्त आपल्याला एक्झाम्पल देता येईल की आपल्या सायकलमध्ये, ज्या सायकलवर बसून मुलं शाळेमध्ये येतात त्याच्या चाकामध्ये जो हवा भरतो तो प्रेशरनीच भरला जातो. अशा विविध ऍक्टिव्हिटीच्या द्वारे आपल्याला काय सांगता येते, एअर एक्झर्ट प्रेशर. थँक्यू. We have to see properties of air and our activity to prove. मुलांना सांगायची ऍक्टिव्हिटी आहे एअर हॅज वेट, हवेला वजन असते. आणि ही प्रॉपर्टी सांगण्याकरता आपल्याला कशाची मदत घ्यावी लागेल, तर आपल्याला काय करावं लागते, बलून घ्यावं लागते, बलूनला फुगवावं लागते, स्ट्रॉ असते, सगळे वेस्ट मटेरियल आहे, काही युजफुल मटेरियल आहे. तर मी ते तयार करून ठेवलेलं आहे. ही ऍक्टिव्हिटी स्ट्रॉ घेतलेला आहे, आपण जे काही ज्यूस पितो ते ज्यूस पिण्याचा स्ट्रॉ आहे, आणि ह्या ज्यूस पिण्याच्या स्ट्रॉ मध्ये
सो इझिली आपण काय केलेलं आहे, मधोमध सेंटरमध्ये एक काय बांधलेला आहे, धागा बांधलेला आहे बॅलन्सिंग करता. एका ठिकाणी एक बलून, दुसऱ्या ठिकाणी दुसरा बलून. नियरली आपल्याला काय करायचे, हे दोन्ही बलून जे आहे ते दोन्ही बलून कसे राहतील, इक्वल राहतील अशा पद्धतीने ते त्यामध्ये हवा भरायची आहे. दोन्ही बलून आहे आणि दोन्ही बलून इथे थोडीफार हवा आहे त्याच्यामुळे ते इनबॅलन्स टाईप वाटत आहे. आता हे बलूनला वजन असते. आता सेम काय आहे, याच्यामध्ये हवा भरलेली आहे त्याच्यामुळे ते कसे आहे, इक्वल आहे. मी काय करते, एका याला काय करते, पिंच करते. इथे मी सुई घेतलेली आहे, आपण डिवायडरही घेऊ शकतो, काही घेऊ शकतो. आणि एक बलूनला काय करते, स्टिच करते. केल्याबरोबर जस्ट बूम काय झालेलं आहे, फुगा फुटलेला आहे. फुटल्याबरोबर काय झालेलं आहे, बॅलन्स इज इनबॅलन्स. म्हणजे आपलं वजन कसं झालेलं आहे, इनबॅलन्स झालेला आहे. भरलेला फुगा कसा खाली गेलेला आहे आणि जो फुटलेला आहे तो काय गेलेला आहे, वर गेलेला आहे. यावरून आपण मुलांना सो इझिली काय सांगू शकतो की हवेला सुद्धा काय असते, वजन असते. आपण बलून जर नसेल तर आपल्याकडे आजकाल काय झालेलं आहे, कापडी पिशवी येतात आणि कागदी पिशवी येतात. कागदी पिशवी जर दोन इन्स्टेड ऑफ बलून वी हॅव टू टेक पिशवी. आपण जर पिशवी घेतली म्हणजे कागदाची पिशवी घेतली तर त्या कागदाच्या पिशवीला खालून समजा मेणबत्तीने जाळ लावला तर एक जी पिशवी आहे ती काय होते, फुगते. आणि दुसरी जी आहे जिच्या खाली आपण मेणबत्ती नेणार नाही ती फुगणार नाही. आणि त्याच्यावरूनही आपण सांगू शकतो की काय आहे, हवेला वजन असते. थँक्यू. आज आपल्याला बघायचं आहे प्रॉपर्टीज ऑफ एअर. त्यामधली फर्स्ट प्रॉपर्टी बघायची आहे, एअर इज इनव्हिजिबल. ॲज वी नो दॅट एअर इज, हवा काय आहे, अनेक मिश्रणांपासून तयार झालेली आहे. वायूंचं अनेक मिश्रण आहे, एकच वायू नसून. हे आपण आधी बघितलेलंच आहे. तर आता आपल्याला बघायचं आहे की हवा ही अदृश्य स्वरूपात असते पण हवेचा अनुभूती आपल्याला येते. पण ऍक्टिव्हिटीद्वारे मुलांना कसं सांगू शकतो, तर दोन ऍक्टिव्हिटी मी तुम्हाला परफॉर्म करून दाखवते. तर आता मला सांग, या ग्लासमध्ये काही भरलेला आहे का, या ग्लासमध्ये काही भरलेला आहे का, नाही आहे. हा ग्लास कसा आहे, एम्प्टी ग्लास आहे. म्हणजेच एम्प्टी ग्लास आहे, यामध्ये काही नाही आहे. पण यामध्ये काय असते, भरलेली हवा असते. हे विद्यार्थ्यांना समजणं थोडं कठीण जाईल. त्याकरता आपण दुसरी ऍक्टिव्हिटी बघू. आपण दुसऱ्या ऍक्टिव्हिटीमध्ये काय करू, बलून आहे त्या बलूनमध्ये विद्यार्थ्यांकडून हवा भरून घेऊ. ये हवा भर, तू गोया. बस बस बस. पहा बलून मध्ये काय आहे, काय भरलेलं आहे, एअर इज फिल्ड इन दी बलून. बलून मध्ये हवा भरलेली आहे. मग आता निसर्गात हवा आहे, एअर काय आहे, इनव्हिजिबल आहे. हे आपल्याला दाखवायचं असेल तर ज्या मुलांनी आपल्याला, आपण वर्गामध्ये मुलांसमोर प्रयोग करणार आहोत त्यामुळे त्या मुलाला काय करायचं आहे, अनुभूती द्यायची आहे आपल्याला. तर काय म्हणायचं आहे की ही जी हवा आहे, हवा भरलेली आहे. पण आता मी याच्यामधून हवा सोडणार, ती दिसते का बघा, दिसली का, दिसली का हवा, हवा दिसली का, नाही. हवा दिसली नाही, हवेचा आवाज आला पण हवा दिसली नाही. म्हणजे एअर काय आहे, इनव्हिजिबल आहे. याकरता आपण दुसरी एक ऍक्टिव्हिटी असं म्हणू शकतो की तुझा हात तुझ्या चेहऱ्यासमोर घे, असा हात चेहऱ्यासमोर घे आणि तोंडामधून हवा हातावर फुकायची, लाईक दिस. हवा फुकल्यानंतर पहा, हवा फुकते आहे, तुझ्या हाताला हवा लागते आहे, हवा लागते आहे, हवा लागत आहे. म्हणजेच याच्यावरून आपण सांगू शकतो की हवा जी आपण तोंडामधून बाहेर टाकत आहे त्याच्यामुळे काय आहे, हवा ही काय आहे, इनव्हिजिबल आहे. एअर इज इनव्हिजिबल. थँक्यू.